सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व शिवसैनिकांना संबोधित करून आमच्यामध्ये ऊर्जा टाकून या शिवसैनिकांच्या बळावर भगवा झेंडा महापालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रेरणा आपण द्यावी अशी आपल्याला विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खैरे साहेबांनी आपल्याला दंडावर घातला। मला माझ्या शस्त्रक्रियेनंतर दंडावर घालता येत नाही, नाहीतर मी तुम्हाला दंडावर घातला असता। आजची सभा ठीक आहे। आजची सभा ही अभूतपूर्व आहे आणि विरोधकांना हे मान्य करावंच लागेल। अंबादास, तुम्ही सत्ताधाऱ्यांना जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हान त्यांना काय पेलेलं असं मला वाटत नाही, कारण त्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, पैशाची मस्ती आहे, पण माझ्याकडे निष्ठेची शक्ती आहे। आणि खरंच सुभाष, तुम्ही जे बोललात, मला देखील 1988च्या शिवसेना प्रमुखांच्या सभेची आठवण आली। आज आपल्या शिवसेनेची पुन्हा नव्याने मी सुरुवात करतोय। ज्यांना ज्यांना दिलं त्यांनी खाल्लं, माजले आणि गद्दार झाले। चला नवीन सुरुवात करूया आपण, काय बिघडलेलं नाहीये। बघा कितीतरी नवीन चेहरे आपल्याकडे आलेले आहेत। मी आजचा पेपर मुंबईतलं त्याचे कटिंग आणले, त्याच्यामध्ये आपले रावसाहेब दानवे पडलेले खासदार, म्हणजे पडले तरी मस्ती नाही उतरत, त्यांचं एक वक्तव्य आहे। त्याने असं म्हटलं की त्यांच्या ताटात सगळे पक्ष जेवून गेलेत। अहो दानवे साहेब, हे जर का खरं असेल तर आता तुम्ही आमच्या पाण्यातलं उष्ट खरकट का खाताय? सगळ्यांच्या पाण्यातलं का खावं लागतंय तुम्हाला? स्वतःच्या ताकदीवरती अजून तुमचं पोट का नाही भरत आहे? का अजूनही खाल्ल्यानंतर तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय का, की किती खाल्लं तरी काय भूकच भागत नाही? किती खायचं? खैरे साहेबांनी आपले विचार मांडले, सुभाष पाटील बोलत होते, अंबादास यांनी आपण केलेली कामं तुम्हाला सांगितली आणि
सत्ताधाऱ्यांचं मी वस्त्रहरण हा शब्द त्यांच्याबाबत चुकीचा आहे, कारण त्यांनी लाज लज्जा सोडलेली आहे. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला तर धक्का बसला आश्चर्याचा आणि वाईटही वाटलं की मी मुख्यमंत्री असताना जी जी कामं इकडे सुरू केली होती ती कामं अजूनही झालेली नाहीयेत. 365 दिवसामध्ये फक्त 44 दिवस पाणी येते घरी. काय संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? आणि जर संभाजीनगरमध्ये माणसं राहत आहेत तर त्या माणसांच्या अंगामध्ये काही चीड, राग, द्वेष, उद्वेग काय आहे की नाही? अरे आपलं सरकार या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज मी तुम्हाला रोज पाणी देऊन दाखवलं असतं. मी काय केलं होतं काय नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. पाण्याच्या योजनेसाठी मी नुसते पैसे मंजूर नव्हते केले. जेव्हा मला कळलं की संभाजीनगर महापालिकेकडे पैसे नाहीयेत, मी ती योजना सरकारच्या खात्यात टाकली होती आणि सरकारकडनं तो मी खर्च करून ती तुम्हाला मी योजना पूर्ण करून देणार होतो. भूमिपूजन केलं होतं. मुख्यमंत्री म्हणून मी 1-2दा ती पाहणी करायला आलो होतो. सगळं काही करत होतो. आणि विशेष म्हणजे मला एका गोष्टीचं शल्य नक्की आहे. ज्या संभाजीनगरवरती शिवसेना प्रमुखांचं अलोट प्रेम, त्या संभाजीनगरमध्ये त्यांच्या शिवसेनेचा लोकसभेत आणि विधानसभेत पराभव झाला हे शल्य त्यांना सुद्धा लागले, मला सुद्धा लागले. तुम्हाला लागले की नाही मला माहिती नाही. एक नातं आपलं आणि संभाजीनगरचं शिवसेना प्रमुख मानत होते तेच नातं मी मानतोय. आणि त्याच नात्याच्या हक्काने आणि अधिकाराने मी इथे आलोय. मला इथे तुमचं प्रेम दिसतंय. कारण प्रेम नसतं तर हे मैदान आज माझ्याकडे काही नसताना भरलंच नसतं. आणि ही कोणीही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीयेत. एक सुद्धा माणूस पैसे देऊन आणला असेल तर हात वर करून सांगा. टीव्ही वाल्यानं जा आणि त्याची मुलाखत घ्या. पण एवढी गर्दी जमल्यानंतरही पैशाची मस्ती जर निवडणूक फिरवणार असेल तर मग मात्र अस्तित्व, जेव्हा आम्हाला विचारलं जातं की तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का, आमच्या अस्तित्वाची काळजी करू नका, आम्ही आहोत ते असे आहोत. पण आपल्या वाट्याला कसं आयुष्य आलं पाहिजे त्याचं ते निश्चित करणारी ही निवडणूक आहे. अस्तित्वाची लढाई आमच्या नाहीये, ही तुमच्या आयुष्याची लढाई आहे ज्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत. म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की येताना मी होर्डिंग बघत होतो. किती निर्लज्ज लोक असतात. संपूर्ण यांचं डबल ट्रिपल इंजिन लागलेलं आहे. इकडे